आपली प्ले डेट आहे अभिनेता मंदार जाधव आणि त्याच्या दोन्ही मुलांसोबत. शूटिंगमुळे खरं तर वेळ मिळत नाही फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला, पण आज मंदारला सुट्टी आहे आणि आज आपण छान त्याच्यासोबत आणि रिधान आणि रिहानसोबत गेम्स खेळणार आहोत. आता ते काय आहे आणि त्यांनी काय सेटअप करून ऑलरेडी द जाधव बॉईज आर रेडी बरं का, आणि आपण त्यांनाच भेटूया आता डिरेक्टली जाऊन. चला. Hello guys. Hi, I'm good. Hi रिधान. Hi hi hi. Hello रिहान सर. Big fan. आपका वीडियो देखा मैंने. कारमधून असं मस्त स्वॅग करत होता. पाहिली नसेल तर त्याच्या इंस्टाग्रामवर पहा. पण कसे आहात? खूप तुझ्याशी गप्पा आम्ही मारतो, पण आज त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आणि तिघंही रेडी आहेत आणि दोघांनी जर्सी घातली आहे मस्त. खेळना तर पता था ना सुरुवात से की मस्त खेळना है ना. सो येट्स आपण गप्पांना सुरुवात करूया खेळण्याआधी, त्यांचा मूड बदलण्याआधी है ना. येस येस लेट्स स्टार्ट. सो पहिल्यांदा तर किती एक्साइटमेंट आहे बघा खेळण्यासाठी, आणि त्यासाठीच आम्ही सेगमेंट घेऊन आलो ज्याचं नाव आहे प्ले डेट, कारण का आपल्याला मुलांसोबत तसा कमी वेळ मिळतो स्पेंड करायला. पण आज तुला सुट्टी आहे आणि मुलांनाही छान सुट्टी आहे. पण युजली कसं असतं सुट्टीचा दिवस तुझ्यासाठी? सुट्टीचा दिवस म्हणजे प्ले डेट असते. मी आठवड्यातले 6 दिवस काम करतो आणि 1 दिवस हा मुलांना देतो, आणि त्यांचासुद्धा हक्क आहे माझ्या वेळेत. आणि एक बाप म्हणून माझं पण कर्तव्य आहे त्यांना वेळ देणं. सो आम्ही जी सुट्टीचा दिवस आहे शनिवार हा पूर्णपणे युटिलाइज करतो. आमच्या कॉम्प्लेक्समध्ये इथे खूप मोकळी जागा आहे, तिथे आम्ही क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, खाली टेनिस कोर्ट आहे, तिथे अजूनही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत कॉम्प्लेक्समध्ये. तो या सगळ्या गोष्टीत आम्ही बिझी असतो आणि आम्ही एन्जॉय करतो सुट्टीचा दिवस. आणि ते छोटा विराट कोहली पण बसला है ना. विराट कोहली आवडतो ना. क्या मतलब क्रिकेट तो आप खेलते हो, बेस्ट क्रिकेट कौन खेलता है तुझे? मी या दोघांमधून विचारलं, रिधान और बाबा, हु प्लेज क्रिकेट? आमच्या दोघांमध्ये बेस्ट कोण आहे? फिर भी मैं. त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडतं आणि याला फुटबॉल आवडतं. बरं तुला बॉलिंग आवडते की बॅटिंग? बॅटिंग दोन्ही, ऑलराऊंडर. वाव. रिधान तुला काय आवडतं, बॅटिंग की बॉलिंग? बॅटिंग. तुझा फेवरेट प्लेयर कोण आहे? फुटबॉल बेकहॅम. आणि क्रिकेट? विराट कोहली सगळ्यांनाच आवडतं. पण मी ना लास्ट त्यांच्याशी गप्पा मारल्या तेव्हा ते बरेच लहान होते आणि आत्ता त्यांनी मला छान ग्रीट केलं आल्यावर, हाय वगैरे. पण आता त्यांना ग्रो होताना बघतोस तू, काय काय सवयी आहेत की तुलाही सरप्रायझिंग वाटतात की अरे हे कधी शिकले किंवा हे कधी झालं? नाही खरं आहे, मुळात मी त्यांना लहानपणापासून ग्रो होताना बघतोय. आता हा 5.5 वर्षांचा आहे, रिधान आता ऑलमोस्ट 9 वर्षांचा होईल. सो वेळ कसा गेला कळलंच नाही. मुळात मुलं कधी मोठी होतात हे कळतच नाही. आपण पण आपल्या कामात बिझी असतो. पण येस, दिवसेंदिवस काही ना काहीतरी त्यांच्यात इम्प्रूव्हमेंट होत असते. ते नवीन स्किल्स शिकत असतात. ते सायकल कधी शिकले चालवायला हे मला कळलंच नाही. आय रिमेंबर मी त्यांच्या मागे सायकलचे जे सपोर्ट आहेत ते सगळे काढून सीटला पकडून मी धावायचो. त्यानंतर मला वेळ कमी असायचा, सो मेघन हे काम करायचा, माझा भाऊ. माझे बाबा ते त्यांच्यासोबत असायचे, ते त्यांना सायकल शिकवायचे. आणि एके दिवस मी आलो गार्डनमध्ये आणि बघतोय तर दोघंही छान सायकल चालवतात विदाऊट सपोर्ट. तर हे रिहान पण चालवतो? हो, रिहानही चालवतो. वाव यार. तर हे सगळे कधी शिकले कळलंच नाही मला. आणि हे क्रिकेट एवढं छान खेळतोय, हा फुटबॉल एवढं छान खेळतोय. तर खरं आहे म्हणजे कळून येत नाही की मुलं कधी पटकन मोठी होतात. बरं तुझ्यातल्या दोघांपैकी तुझ्या क्वालिटीज कोणात आल्या? माझ्या क्वालिटीज दोघांमध्ये आहेत असं मला वाटतं. आणि ज्या क्वालिटीज माझ्यात नाही आहेत त्याही आहेत त्यांच्यात. इनफॅक्ट मी विचार केलेला की लहानपणी आय विश मी असा असतो, म्हणजे रेहानसारखा. हा खूप मस्तीखोर नाही म्हणणार, थोडासा चंचल आहे आणि मिस्चिव्हियस आहे. सो त्याची ही क्वालिटी मला खूप आवडते. रिधान
मिस्चिवियस आहे, ॲट द सेम टाईम खूप सेन्सिबल आहे आणि काम कंपोज्ड आहे. त्याची ही क्वालिटी मला खूप आवडते. तर आय थिंक मितिका आणि माझं दोघांचंही मिक्सचर आहे आणि ज्या क्वालिटीज आम्हा दोघांमध्ये नाही आहेत त्याही त्यांच्यात आहेत. सो मला असं वाटतं की ते दादी दादू म्हणजे त्यांचे आजी आजोबा आणि त्यांचा काका या तिघांकडून त्या क्वालिटीज त्यांच्यात आल्या आहेत. मी मगाशी विचारलं की स्टडी कोणाला आवडतं, तर दोघंही बोलले किसी को भी नाही. स्टडी कोणालाच नाही आवडत. नाही त्यांच्या वडिलांनाही नाही आवडत. अरे मग म्हणजे मी पण फारसा स्टुडियस नव्हतो लहानपणी. मी मैदानी खेळ जास्त खेळायचो. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, शाळेतून क्रिकेट खेळायचो. सो जास्त वेळ माझा मैदानी खेळात गेला आहे. त्यामुळे अभ्यास हा प्रकार म्हणजे फक्त पास तेवढंच, होण्या हां. इतपत आपण अभ्यास करायचा. येस, पण मला असं वाटतं की आपल्या वेळेला ना मोकळी मैदानं होती आणि आता आपल्या वेळेला फोन्स नव्हते. पण ह्यांना तशी मला वाटत नाही की तितकी सवय आहे फोनची वगैरे. त्यांना आउटडोर गेम्स आवडतात. क्या ज़्यादा पसंद है, मोबाइल पे गेम्स खेलना या बाहर खेलना? बाहर बेस्ट, ते माझ्यावर गेले बेस्ट है ना. और अभी जो भी वीडियोस देख रहे हैं ना, उनको आप क्या बोलोगे कि बाहर ही खेलना अच्छा है ना? हाँ. क्यों अच्छा है? एक्सरसाइज भी होता है. बोलो फिर. का सांग, कुठला गेम तुझा फेवरेट आहे बाहेर म्हणजे सांग. माझा क्रिकेट की favorite game, फुटबॉल? फुटबॉल. आणि मित्रांसोबत अजून कुठले गेम खेळता तुम्ही बाहेर आपल्या कॉम्प्लेक्समध्ये? फुटबॉल ओनली. फुटबॉल ओनली. क्रिकेट पण खेळतो ना? ना. हां, रेहान खेळतो. येस, मला तुमचा फेवरेट सब्जेक्ट सांगा ना स्कूलमधला. कुठला सब्जेक्ट फेवरेट? मॅथ्स. नो गाईज, त्यांना किडिंग ना. गणित खूप आवडतं. हो. नाही, आणि ते खूप छान आहेत त्या सब्जेक्टमध्ये. हो, अरे यार, मला मॅथ्स ही पण क्वालिटी आहे जी कुठून आली मला माहीत नाही. कारण की माझा आणि मॅथ्सचा तसा फारसा म्हणजे मला लहानपणी एवढा काही मी स्टुडियस नव्हतो लाईक आय सेड बिफोर. तर त्यामुळे गणितात मला खूप काठावर पास होण्या इतपतच नंबर यायचे. पण रिदान आणि रेहानचं गणित खूप छान आहे. वाव. बरं, बाबांसारखं ऍक्टर कोणाला बनायचंय? नाही. का नाही बनायचं? क्यों नाही ऍक्टर? नाही. नाही बनायचं. नाही. पण माझ्यापेक्षाही छान काम करायचं त्यांना अजून. त्यामुळे ऍक्टर नाही पण बनायचं. मला ना ह्याच्यामध्ये तो स्वॅग दिसला. मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामवर यांच्या पेजवर जाऊन बघा. मस्त कारमधून उतरलाय. एवढूच आहे पण त्याचा स्वॅग केवढा कमाल होता. तो पण त्याने ते- मेघनकडून रेकॉर्ड करून घेतला हां. व्हिडिओ की म्युझिक व्हिडिओ त्याने बघितला होता आणि त्याला पंजाबी गाणी खूप आवडतात त्याला. त्यात ज्या वाईब्स असतात हिपहॉपच्या वगैरे त्या रेहानला खूप आवडतात. तर मेघनकडून त्याने शूट करून घेतलं की तूही असं शूट कर मला. मी गाडीतून उतरतोय आणि छान स्वॅगमध्ये ॲक्टिंग वगैरे चालू आहे त्याची. So, तो एन्जॉय करतो या सगळ्या गोष्टी. निघनला काय बोलतात? चाचू काका? चाचू म्हणतात ते. ना? त्यांची मातृभाषा हिंदी आहे. Yes, त्यांची कारण आई का नॉर्थ इंडियन आहे. मितिका तेच. आणि आपण बऱ्याचदा हेच असतं की आई जरी नॉन महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये लग्न होऊन गेली तर मुलांना मराठीच येते. मराठीच कारण का येते, आई त्या भाषेत बोलत असते. ज्या भाषेत आई हो. बोलणार त्या भाषेत मुलं बोलतात. अगदीच. पण ते किती पण आय गोड एम हॅपी याने होतं काय की त्यांना मराठी सुद्धा येतं, त्यांना हिंदी सुद्धा येते आणि शाळेत इंग्लिश आहे. सो ते अजून स्मार्ट होते. येस. बरं, आज आपण काय खेळणार आहे? आज हम क्या खेळणे वाले? कुठला गेम? क्रिकेट, फुटबॉल? दोन्ही खेळायचं. दोनो? आपल्याकडे दोन्ही घेऊन आले. त्याच्या पहिले ना मला एक गेम खेळायचा आहे. ओके, मी आहे ना बाबाबद्दल काहीतरी विचारते तुम्हाला. बाबाबद्दल म्हणजे उनको क्या पसंद है मैं पूछूंगी आपको. आपको बताना है, आंसर करेक्ट देना है. जो आंसर करेक्ट देगा ना, मैं नेक्स्ट टाइम उसको बड़ा वाला कैटरी लेगा. ठीक है? वाव, ओके. व्हाट इज बाबाज फेवरेट कलर? व्हाईट. व्हेरी वाईट, व्हेरी गुड. बाबाचा फेवरेट फूड काय? चिकन चिली. चिकन चिली. ओके. रिधान, तुझ्याकडे वेगळं आन्सर आहे? एव्हरीथिंग. एव्हरीथिंग. एक बट या वी specific लव्ह favorite. चायनीज. कॅरेट. कॅरेट. आय लव्ह कॅरेट. येस. तो चिकन चिली म्हणाला ते One, बरोबर. one. हो, म्हणजे ती कॉमन फेवरेट आहे. आम्हाला सगळ्यांनाच आवडतं. 1 point. One point, हाँ. यस. बरं, बाबा को कहाँ पे घूमना पसंद है? बँड्रा. माय गो टू प्लेस बँड्रा. खूप स्पेसिफिकली त्याने सांगितलं बँड्रा. 2-1. बरं झालं बँड्रात कुठे ते नाही विचारलं तू. वाव. 2-1. 2-1. 2-1. 2 येस. points. रिहान, विधान, 2. Come on. No. रिदान, जल्दी आन्सर करो. आता हे त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. पण बाबाला काय चांगलं बनवता येतं डिश? क्या बनाते बाबा? अच्छा. चाय. मला तेवढाच two, येतो. two. बाकी मला काही येत नाही बनवायला. 2-2. बाबाची बर्थ डेट काय आहे? 16 November.
ओके 3-3 दोनों को पॉइंट पहले ठीक है तुला पण पॉइंट 22 क्या बोल रहा था 20 कन्फ्यूज झाला होता थोडासा confused between मम्मा and पापा 11-3-3. 3-3 हां 3-3. 3 पॉइंट्स ठीक आहे आता काय राहिलं म्हणता तुला काही टेस्ट घ्यायची त्यांना तुझ्याबद्दलच्या काही क्वालिटीज विचारायचे मी हा प्रश्न कधीच विचारला नाही का पण की किती ओळखतात? तुम्हाला कारण का तुम्ही ट्रिप्सला जाता तिथे काही काही किस्से घडत असतील किंवा काय ते हो. तुला काही विचारायचं आहे का पण तू विचारलंच म्हणून मला कळलं की ते मला किती चांगलं ओळखतात मी कधीच त्यांना प्रश्न विचारला नाही दोघंही जोरात ओरडून बोलले वाईट झालं." अच्छा मी एक प्रश्न विचारतो माय फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन Saturday. हॉलिडे डेस्टिनेशन Dela. लोणावला हाँ. करेक्ट करेक्ट correct. 4 पॉइंट नहीं full 3. 3 4-3 हाँ. Full 3. नाही दोनों ने आन्सर नाही, दिया 4-3. तू पण बरोबर बोललास हा पण बरोबर बोलला हा दोघांनी 4-4. पण करेक्ट आन्सर दिलं दोघेही जिंकले गुड बॉय गिव मी हाय फाइव गुड बॉय बरं बाबाच्या आत्ता सिरियल सुरू आहे ना त्याचं नाव काय आहे? कौन होती तू काय जायस तू? Yay! 5-4. आणि I आज- win. आणि पहिल्यावाल्या सिरियलचं नाव काय होतं सुखवंशाला काय घालता? अरे Very रिहान. good. ठीक आहे एवढं रॅपिड फायर मध्ये हा एकदम बजरवाला गेम असेल ना, ह्याला घेऊन जा जिंकले. ये 7-4. 6 6-4 Six. ठीक आहे 7-4 पण पण नाही फक्त रिदान थोडासा लेट होता पण त्याला पण सगळं माहितीच आहे नाही obviously. दोघांनाही माहिती आहे आणि दोन्ही सिरियल्स त्यांनी बघितल्या आहेत बघतायत सुख म्हणजे नक्की काय असतं तर संपूर्ण सिरियल त्यांनी बघितली आहे आणि ते एन्जॉय करतात माझं कुठलाही माझं काम असेल माझा शो असेल तर ते एन्जॉय करतात आणि हौशीने बघतात टी व्हीवर बरं बाबा त्याच्यामध्ये बाबा उसमें ना एकदम एक्शन सीन्स करतात ना ऐसे उडी मारने का कार को ऐसा करने का कितना अच्छा लगता था वो एकदम डॅशिंग हिरो ना तुला माहिती आहे का मी जेव्हा शूटिंगमध्ये ॲक्शन करतो आणि मी जेव्हा सांगतो की आज मी असं केलं तसं केलं तर ते पुन्हा मला रिक्रिएट करावं लागतं घरी की मी कसं गुंडांना मारलं काय ॲक्शन मूव्ह होती आणि मग आम्ही तिघेही फाईट करतो बेडरूममध्ये बेडवर आणि मग जेव्हा तो टेलिकास्ट होतो तो टेलिकास्ट झाल्यावर आम्ही शूट करतो घरी परत की चल आता मी गुंड आणि तुम्ही जयदीप किंवा तुम्ही यश आणि तुम्ही फाईट करा आणि तुम्ही मला मारा तर आम्ही ती सगळी सिच्युएशन रिक्रिएट करतो तर म्हणजे एवढं त्यांना आवडतं ॲक्शन वगैरे आणि सिरियलमध्ये युजली ड्रामा असतो पण त्यातल्या त्यात थोडासा ब्रेक म्हणून ॲक्शन मजा येते ती बघायला आणि मी सुद्धा पर्पजली मी एक सिक्रेट सांगतो मी पर्पजली ॲक्शनना थोडीशी अजून मुलांना आवडेल किंवा या वयातला जो ऑडियन्स आहे लहान मुलं आहेत जे मालिका बघतायत त्यांना आवडेल म्हणून त्यांच्या आवडीनुसार काही मूव्स करतो जेणेकरून त्यांना ते अजून आवडेल आणि त्यांना ते कॅरेक्टर तो हिरो अजून आवडीचा होईल सो हे पर्पजली मी करतो आणि यांना आवडले की मला असं वाटतं की येस आपण बरोबर केलं आहे पण बाबा का काम कैसा लग रहा है आपको कैसा लग रहा है एक्टिंग तो अभी उनको क्या बोलोगे आप ऑन कैमरा कि बाबा अच्छा कर रहे हो वगैरे ऐसा बोलो ना कुछ अच्छा लगेगा बाबा को भी है ना चांगलं वाटेल बाबाला बोला ना काहीतरी क्यूटली थँक्यू येस सो आता आपण ज्याची वाट बघतोय आपण आपला प्ले डेट सुरू करूया फायनली हो, हो, हो. चलो विराट कोहली कम ऑन गेट अप कोण पहिली बॅटिंग करणार बैटिंग अरे छोटे से स्टार्ट करते हैं तू आपण बॉलिंग कर 10 बॉल्स ओके रिदान विल बॉल अच्छा ठीक आहे तुझं आणि क्रिकेटचं नातं तर खूप जुनं आहे आणि हो. जिव्हाळ्याचं आहे पण आता यांच्यासोबत किती ते परत रिक्रिएट करायचा प्रयत्न आहे तुझा यार मी यांच्यासोबत माझं बालपण जगतो आहे लहानपणी मी क्रिकेट खेळायचो आणि रमाकांत आचरेकर सर ते माझेसुद्धा गुरु मी शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये होतो आणि मी शाळेतून क्रिकेट खेळायचो आणि त्यानंतर मग क्रिकेट कॉलेजमध्ये गेल्यावर सुटलंच मी NCC जॉईन केलं आणि त्यानंतर मग ॲक्सिडेंटली ॲक्टर झालो सो क्रिकेट मागेच एकदमच राहिलं accident हो 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 म्हणजे सगळ्या गोष्टी आयुष्यात अचानकपणे घडलेल्या आहेत बट आय एम हॅपी नो कंप्लेंट्स पण आता मुलांसोबत मी क्रिकेट एन्जॉय करतो आहे
आणि आय एम हॅपी की त्यांनासुद्धा आवडतं क्रिकेट. आणि तो छोटू जो आहे रिहान, तो तर म्हणजे त्याचं एक ठरलेलं आहे, विराट कोहली आवडतो आणि क्रिकेट हो, ते IPL असो किंवा हां. आपल्या भारताच्या मॅचेस असो, ते आवर्जून बघतात दोघेही. सो आपण आता क्रिकेट खेळूया. त्यांचं फुटबॉल बऱ्यापैकी खेळून झालेलं आहे. सो आता तुम्ही फक्त बघा माझ्या क्रिकेट कोणाला खेळायचं. त्याचा हात लगेच वर असतो. मी माइंडसेट आहे ते बदलतं मैदानात उतरल्यावर. त्यामुळे आयुष्यातली कुठलीही चॅलेंजेस असू देत, तुम्ही त्याला छान फेस करू शकता मोठं झाल्यावर. सो त्यामुळे माझा भर आहे की मुलांनी जास्तीत जास्त मैदानात जावं, मैदानी खेळ खेळावेत, जे त्यांच्यासाठीही चांगलं आहे. अगदी. सो आता इथे तर तू मुलांसोबत खेळतोयस आणि बाबा आले हो. होते, शूटिंग कसं चाललंय सगळं बघायला आलं, ते पाणी वगैरे घेऊन. पण त्यांच्यासोबतच्या काय मेमरीज आहेत, कारण का त्यांनी तुम्हाला तुमच्या खेळले असतील आणि त्या मेमरीज काय आता आठवतात? मी तुला खरं सांगतो, माझी जी क्रिकेटची आवड आहे ती माझ्या बाबांमुळेच निर्माण झालेली आहे. कारण की बाबाच होते जे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांकडे घेऊन गेले. मी लहान होतो खूप आणि माझ्याकडे आय रिमेंबर मोठी क्रिकेटची बॅग होती, ज्यात सगळे क्रिकेटचं पॅड्स, ग्लव्ज आणि मोठी बॅट, हेल्मेट वगैरे सगळं होतं. आणि ते मला झेपायचं सुद्धा नाही ती बॅग. तर बाबा ती बॅग उचलायचे, एक हात माझा पकडून मग मला पार्कात घेऊन जायचे, शिवाजी पार्कात. सो थँक्स टू हिम, थँक्स टू माय फादर. त्यांच्यामुळे क्रिकेट त्यांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं क्रिकेट. आणि मला असं एकदा वाटलेलं की आपण क्रिकेटर होऊ किंवा आपण स्टेट लेवल खेळू, नॅशनल टीमसाठी खेळू. पण तसं काही झालं नाही. कदाचित मी तेवढा छान क्रिकेटर नव्हतो. पण मग कॉलेजमध्ये गेल्यावर मी NCC जॉईन केलं. मग तेव्हा वाटलं मी आर्मी जॉईन करेन, तेही झालं नाही. मग ॲक्सिडेंटली मी ॲक्टर झालो आणि आता तुझ्यासमोर उभा आहे. येस, पण मला असं वाटतं रिधानमध्ये थोड्याशा क्वालिटीज आहेत एका स्पोर्ट्समॅन किंवा क्रिकेटरच्या. तो जे शॉट्स मारतो मीच घाबरत होते की माझ्यावर बॉल नको शिकायला. पण त्याचं जर उद्या असं की मला क्रिकेटर बनायचं, तुझं किती सपोर्ट असेल त्या गोष्टी? मी खरं सांगू का, माझ्या आईबाबांनी आम्हा दोन्ही भावांवर कधी जबरदस्ती केली नाही. तुम्हाला जे आवडतं आहे, जे तुम्हाला परस्यू करायचं आहे ॲज अ करिअर, तर ते तुम्ही करा. तुम्हाला आमच्याकडून काहीच रोकटोक नाही आहे. त्यांचा पूर्ण सपोर्ट होता आम्हाला. तर मी सुद्धा माझ्या मुलांना हे सांगेन की जे तुमच्या आवडीचं क्षेत्र आहे त्यात जा, तुमच्या आवडीचं काम करा, ज्या गोष्टीसाठी तुम्ही पॅशनेट आहात ते काम करा. पण जे काही कराल ते बेस्ट करा. आता ते खेळून खेळून थकलेत, सो आता बाय म्हणायला पण ते आले नाही आहेत, कारण का खूप थकलेत आणि खूप खेळलेत. पण खरंच त्यांनी एन्जॉय केलं. तू बघितलं फुटबॉल आपण इतका वेळ खेळत होतो, क्रिकेट खेळताय, तर त्यांनी खरंच ही जी वेळ आहे ती खूप एन्जॉय केली. थँक्स टू यू. तुम्हाला ही प्ले डेट कशी वाटली आहे ना, हे आम्हाला नक्की सांगा. थँक्यू सो मच मंदार, नेहमीप्रमाणे तू वेळ दिलास आणि इतका छान मलाही वेळ घालवता आला. सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी. येस.